हॅलो. मग मी पण तशीच आले बघा. फक्त तुमचा साथ पाहिजे आम्हाला, बस आम्ही पुढे पाऊल उचलू. तू बिंदास मावर का, मी आहे तुझ्यासोबत. आणि आता ते बसलेले नाही आम्ही लोक 45 वर्ष आतापासून नाही, एवढे जुनेपासून नोकऱ्या पाण्या नाहीत म्हणून ते आमचे पोरं करतात. मॅडम, आपण जर पाहिलं तर मुंबईचा हा जो परिसर आहे, मच्छी कापून विकू नका, स्वच्छ करून नका, डायरेक्ट विका असं सांगितलं जाते. आणि विशेष म्हणजे सामनामध्ये ही बातमी आली, यांच्यापर्यंत कुठली माहिती पोहोचली नाही. पालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी कोर्ट देखील दिला या संदर्भात. बघा, एक सांगते तुम्हाला, ही सामनामध्ये चाललेली बातमी आहे, कुठल्याही मीडियाच्या अधिकृत पेजवरती पण नाही चॅनलवरती आहे. ही अफवा पसरली जाते. मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी. फक्त आणि फक्त शुद्ध अफवा. मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्या म्हणजे कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली, तू बिंदास मावर काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी. अजिबात घाबरायचं नाहीये. मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कसे? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मासा न्यावा की आपल्या कोळी ताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत, नाही महापौर म्हणून मीही परवाच्या दिवशी माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. फक्त आणि फक्त अफवा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची पूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि कायम राहणार. मुंबई कोळ्यांची आहे, नाही कोणाच्या नाही कोणाच्या बापाची. हे लक्षात घ्या. संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर देखील म्हणतायत तर मासे कापून विकायचे नाही तर जिलेबी फाफडा इथे मी विकायचे. पुन्हा सांगते, फक्त उबाटाच्या अधिकृत पेजवरतीच चाललेली बातमी आहे, असं कुठेही नाहीये. पंतनगरच्या फिश मार्केटमध्ये मी फोन केला, ते म्हणाले नाही ताई, आम्ही तर इकडे बसलोय मावरं कापायला. मी सांगितलं कोणी काय बोललं? म्हटलं नाही. म्हटलं तुम्ही येताय का घ्यायला? म्हटलं थांब, बुधवारी येऊ दे, मी येते. म्हटलं एक लक्षात घ्या, असं काहीही पक्षाकडनं पूर्ण पाठीशी आहे. शिवसेना पक्ष शिंदे साहेबांचा पूर्ण पाठीशी आहे. ही शुद्ध अफवा आहे. त्यांच्याकडे मी वारंवार बोलते, त्यांनी नाले सफाईवरती विचारावं ना मला प्रश्न, पावसाळ्यापूर्वीच्या पाणी टंचाईवरती प्रश्न विचारावा, रस्ते साफसफाईवर विचारावा. हे काय घेऊन बसलेत? कोळी बांधवांच्या पाठीशी पूर्ण भारतीय जनता पक्ष शिवसेना उभा आहे आणि तो कायम राहणार, यात काही शंकाच नाही. आणि पूर्ण ह्यांना वावर कोळी बायका नाही कापणार, विकणार तर कोण? तर एक लक्षात घ्या. बातमी बाहेर कशी आली? कारण का महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने नाही, ही अफवा आहे. मी अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये सकाळपासून विचारणा करते, अशा पद्धतीचं कोणीही काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. उलट मी अशा पद्धतीचे फिश मार्केट आपण ह्यांना बांधून व्यवस्थित सुसज्ज हे कसं देता येईल ह्याकडे आम्ही आता काम करणार. मार्केट डिपार्टमेंटमध्ये किती बाका स्टेटला आलेल्या जागा हँडओव्हर केलेल्या आहेत मार्केट डिपार्टमेंटच्या, मग त्या फिश मार्केटचं रिझर्वेशन असेल, या महिलांना काय सुविधा आहे. मला वाटतं हे आईस बॉक्स देण्याचं काम पण भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. उपाटाच्या काळात नाही झालं कधी ह्यांना आईस बॉक्स देण्याचं, ते आईस बॉक्स पण आम्ही देतोय. लक्षात घ्या, यांच्याकडे आता काही विषय राहिलेले नाहीये. यांनी लोकांची विकास कामं केली नाहीत म्हणूनच या लोकांना घरी बसवलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पण यांच्या हातून गेलेली आहे. हे यांच्या कामाचे अपयश आहे. पालिकेकडून या संदर्भात काही सक्तीचं निवेदन किंवा काहीही नाहीये. मी पुन्हा सांगते, मार्केटच्या अलका ससाने आता येतील, त्या आता त्यांचं पत्रही अधिकृत पालिकेच्या वेबसाईट वरून आता देणार आहे सर्वांना. एकदम खोटं, धादांत खोटं. 4 महिला इथे बिचाऱ्या बसल्या आहेत, साध्या आहेत त्या बिचाऱ्या, माझ्या कोळीन ताई, त्यांच्या बाईट घ्यायच्या खोट्या आणि त्या चालवायच्या. ह्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा, कोणालाही काही बोलताना सावध राहा. तुमचा ह्या ठिकाणी हे घेऊन यांचा साधेपणाचा फायदा घेऊन ह्यांच्या 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवून पेजवरती टाकतात आहे उबाटा, आणि त्यांना शस्त्र करून अशा पद्धतीने आपला सामना पेपर असेल किंवा आपलं वेबसाईट पेज असेल ते चालवण्याचं काम करतात आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, किती खालच्या थराला उतरलेत. कोळी बांधवांना कोण हात लावेल मुंबईचं सांगा मला? मुंबई कोळ्यांची आहे, त्यांची आहे ही मुंबई. बिलकुल देणार. मी ताईला सांगितलं, तू बिंदास मावरं काप, मी तुझ्या बाजूला उभी आहे. त्यांची संस्कृती आहे कोळी महिलांची, त्या संस्कृतीला ते आणि
कायम मुंबई सुरुवात झाली तेव्हापासून आहे. आज लालबागचा राजा कुठे बसतो? कोळी बांधवांच्या तिथे ना. आज मान कोणाचा आहे पहिल्या पूजेचा? लालबागचा राजाचा, कोळ्यांचा आहे. कोणाची हिंमत आहे कोळी बांधवांच्या हातून मुंबई हिसकवण्याची? त्यांची आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे सगळ्या अफवांना अजिबात तुम्ही बळी पडायचं नाही. बरोबर. सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळे षडयंत्र आहे का असं तुम्हाला वाटतं? सरकारला आता हे बघा, मी पुन्हा सांगते, त्यांच्या हातून आपलं महाराष्ट्र राज्य सरकार ते तर त्या गेलेलंच आहे. साहेबांचं या ठिकाणी देवेंद्रजींचं काम ज्या पद्धतीने जोरात चालू आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं काम जोरदार चालू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्स असं आपण पूर्ण जेम पोर्टल सारखे सगळेच विषय आपण असे घेत आहेत की ते आता कंटाळले आहेत. स्टँडिंग मध्ये पण त्यांचं काही अंडरस्टँडिंग होत नाहीये. आपण सगळं पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका करतोय. त्या गोष्टीला ते हे कंटाळलेत, घाबरले. तर आता काय करायचं? तर मग आणि कारण नसताना माझंही नाव, अरे मी तर पंतनगरला चला, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, कोळी महिला, कामिनी वगैरे, सगळ्या तुम्हाला दाखवते. सगळ्या माझ्या कोळी माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उभाटाला आता काही विषय राहिलेले नाहीये आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात. नाही आहे. मी पुन्हा सांगते, मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का? नाही. त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था. काय बोलले तुम्हाला? फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून. मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार. पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहे आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाने. परत एकदा सांगा की मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही. मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही. मुंबई ही कोळ्यांची आहे, त्यांची संस्कृती आहे. या ठिकाणी मासे कापण्याची बंदी कुठेही नाही आणि या पद्धतीने प्रशासनाकडनं कुठेही स्टेटमेंट नाही पत्र आहे. नाले सफाईचा दौरा जर पाहिला तर आज शिवसेनेच्या वतीने उपमहापौर दौरा करतायत, उद्या तुमचा दौरा आहे. नेमका तुमच्यामध्ये नाही, आता हे मी गाडीमध्ये वाचलं. उपमहापौर आणि महापौर मध्ये अगदी चांगला समन्वय आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नाले सफाई करायची आहे. म्हणून आम्ही सांगितलं, मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा. उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित सटमजी, त्यांचेही दौरे स्टार्ट होणार. सभागृह नेत्यांना सांगितलं, सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे, पसरू दे, चारही ठिकाणी लोक फिरू दे ना. आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नाली सफाई होण्यासाठी? मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय. आता ह्याच्यामध्ये समन्वय आहे म्हणूनच तर आम्ही एकमेकांना सांगितले, मी जर पूर्व उपनगर घेते तर तुम्ही पश्चिम घ्या, मी जर बोरिवली साईड घेते तर तुम्ही उत्तर मुंबई घ्या, तुम्ही दक्षिण मुंबई घ्या. ह्याच्या पद्धतीने का काम करतोय? संपूर्ण अंकुश राहणार प्रशासनाच्या कारभारावरती आणि त्यांना कळेल की या ठिकाणी लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर, मुंबईचे सगळे अध्यक्ष असतील, अमित साटमजी असतील, शिवसेनेचे जे कोणी प्रमुख मुंबईचे असतील ते, त्या ठिकाणी गटनेते असतील, आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाली सफाईची पाहणी. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पाहणी होते, यासाठी हे वेगवेगळे येस, यासाठी, कारण नाले सफाई झाली पाहिजे ना. 31 मे जवळ आलाय ना. एकाच ठिकाणी कशाला गर्दी? चारही ठिकाणी जाऊ दे, नाली सफाई चांगली होणार. त्याच्या मागचा हेतू चांगला आहे. आता ज्या परिसरात आपण उभे आहोत त्याच बाजूला एक नाला सुद्धा आहे. हो. तिथे तुम्ही पाहू शकता प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि कचरा पूर्ण. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय. ह्याच्यासाठी आम्ही सेपरेट जातोय. एका ठिकाणी एकाच बाजूला एक दिवस पूर्ण घालवण्याच्या पेक्षा मी इकडे आली, घाडी साहेब तिकडे गेले, गणेश कनकरजी दुसऱ्या ठिकाणी गेलेत, मुंबईचे अध्यक्ष एका बाजूला जातात आहे, शिवसेनेचे अमय गोले एका बाजूला जातात आहे. ह्याच्या मागचं हेच आहे की ही नाले सफाई 31 मे पर्यंत 80% पूर्ण करून घ्यायची आहे. दुसरीकडे कुठेतरी जो निधी आहे वाटपासंदर्भात प्रश्न अनेक उपस्थित होताना दिसलेले होते. तुमची बैठक देखील झाली या संदर्भात. प्रमुख जे आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील, काय नेमकं त्या बैठकीमध्ये झालं आहे? कारण की नेमकं ज्या निधी संदर्भातले प्रश्न उपस्थित होत होते, अनुपस्थिती ही नगरसेवकांची आपल्याला सर्वसाधारण सभेला दिसलेली होती. काही पक्षशिस्त संदर्भात देखील बोलणं झालं नाही. आता हा विषय झालेला आहे, 5 दिवस झाले या गोष्टीला. काही कोणी शिस्तभंग मोडलेला नाहीये. नगरसेवक उत्सुक आहेत आपापल्या विभागामध्ये काम करत असताना. जो तो नगरसेवक हा आपापल्या विभागामध्ये काम करतोय, भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा, एकनाथ शिंदे शिवसेनेचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आपापल्या विभागामध्ये जोरात कामं करतात आहे. पावसाळ्यापूर्वी बरीच कामं त्यांना प्रभागवर घ्यायची, त्यामुळे कामांची पाहणी चालू आहे. त्यामुळे पक्षाची कोणी शिस्त मोडलेली नाहीये आणि निधी हा व्यवस्थित वाटला जाणार.
कुठेतरी जे मागील 25 वर्षातलं ठाकरेंचं धोरण आपल्याला पालिकेमध्ये दिसतं आहे ते बदलवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या धोरणामध्ये सांगायचं झालं तर त्यांनी माणसं बघून वेचून दिलेले आहे. मी या ठिकाणी जर बघायला गेलं तर भारतीय जनता म्हणजे जे माझ्या पक्षाचे नगरसेवक आहेत, जे शिवसेनेचे आहेत, जे इतर पण आहेत, त्यांना मी व्यवस्थित निधी या ठिकाणी महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे आणि स्टँडिंग मधून पण सगळ्यांनाच दिलेलं आहे. स्टँडिंगचा निधी आहे ते पूर्ण सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे कामं आणि शिवाय तालुक्याला प्रभागाचा निधी प्रत्येकालाच आलेला आहे, आयुक्तांचा निधी प्रत्येकालाच आलेला आहे. आता निधी करण्यापेक्षा विभागात जा, कामं शोधा, कामं ते प्रभागाच्या लिस्टवरती घ्या आणि लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी भूमिपूजन करा. हे मी तुम्हाला सांगेल. निधी नाही पण धोरण जे आहे 20 ते 25 वर्षात ज्या प्रकारे ठाकरेंनी धोरण अवलंबलं त्याच्यावर वारंवार तुमच्याकडनं आपल्याला टीका होताना दिसते. ठाकरेंचं धोरण त्यांच्या राज्यात होतं. या ठिकाणी आता महायुतीची सत्ता बसलेली आहे, बीजेपीची, शिवसेनेची. त्या पद्धतीने धोरणाने महानगरपालिका चालणार. थँक्यू.